आता हे बिस्किट फोड थोडी ना फोडलेला पुढा आहे का तसाच आहे डायरेक्ट बंदा? हा फोडला नाही पडणार पडणार ते पडलेले घेतात भांडणे करून माणसाला काय रे जनावर तर काही खाते भाई भी आया मेरे को नहीं पुढं पण भेटते बरं का सगळं खाते हे खाल्लं म्हणलं सगळं खातात आणि माकड कधीच आहे ना माकड कोणत्या ठिकाणी थांबतो माहिती का ज्या ठिकाणी पाणी असते का त्या ठिकाणी ह्याला उपास नाही वाटतं ह्याला उपास नाही बिस्किट खाणाराला त्याला उपास येत यार दमानी खाय ना एवढं काय जायचं कुठं जायचंय तुला दमान पाणी प्यायचं तुला पाणी नाही पेत पाणी हा ह्याला द्या पाणी हे पिते पाणी त्यांना सवय नाही म्हणून ते नाही ते हे काय दात अडकायला ह्याच्या हे पिते पाणी पाणी आता पाणी पी चल येऊ दे ना मागच्या येऊ दे ना खाली टाका खाली जर ना गाडी बघ गाडी गाडी सगळे माणसंच आहेत आहे पुढे काय टाका ना पुढे काय टाका बाबा पुढे काय टाका त्या मागच्याला द्या मागच्याला माणसाला भूक लागली तर माणूस तोंडाने बोलू शकतो मला भूक लागली माणसाचं काय हो कुठेही पुढे भरतंय पण ह्या बिचाऱ्या मुकजीवांचं वाईट वाटतं ह्या आजूबाजूच्या जंगलात त्यांना खायला काय मिळत असेल ते कसे राहत असतील देव जाणो आपण माणसं आहोत आपल्याला काय कोणी पण देते परिक्रमावासी आहेत आपण कोणी पण बाबाजी या भोजन प्रसिद्धी घ्या हे आपल्याला बोलू शकतात असं नाही की ह्या मुक्या प्राण्यांना लोक खायला देतात भरपूर देतात लोक त्यांना पण जे गावात वगैरे आहेत मुख्य प्राणी कुत्रे असतील पक्षी असतील आणि हे वानर वगैरे असतील यांना खायला देतात लोक असं नाही पण जे जंगलात असतात
जे जंगलात राहतात तर मुख्य प्राण्यांचं काय. असंच वाटेवरून चालत असताना हे एका झाडाखाली हे मुख्य प्राणी सगळे एकत्र दिसलेले, टोळी करून एकत्र दिसले. फक्त मी बॅगेमध्ये हात घातला तर बिचारे पळत आले. तर त्यांना सुद्धा वाटलं की कोणीतरी आपल्याला खायला आणलंय. भगवंत कोणत्या ना कोणत्या रूपात येत असतो. त्या बिचारा प्राण्यांच्या रूपात कदाचित माया सुद्धा आली असेल. त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला सर्व काही मिळते. मग आपल्यातला थोडासा हिस्सा त्यांना दिला तर कुठं वाईट झालं. त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला सगळं मिळणार आहे. माया आपल्याला सगळं देणार आहे. आपल्यासोबत त्यांचं सुद्धा पोट भरलं पाहिजे, हाच विचार सर्वांनी करावा. नर्मदे हर. जय श्रीराम.